व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गणपतराव पाटील यांना मताधिक्य देऊन शिरोळ मतदारसंघात परिवर्तन घडवा, शिक्षक नेते व आमदार कपिल पाटील यांचं आवाहन। लोकशाही व संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। गणपतराव पाटील दादा हे निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेचे आहेत। कोणत्याही पदावर नसताना त्यांनी सामान्य जनतेला बळ दिलं, शेती व सहकार क्षेत्रात क्रांती घडवली। समाज जाती धर्मात आग लावणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज असून महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांना प्रचंड मताधिक्य देऊन शिरोळ मतदारसंघात परिवर्तन घडवावे असं आवाहन शिक्षक नेते व आमदार कपिल पाटील यांनी केलं। मजरीवाडी तालुका शिरोळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते। मारुती कोकणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते। मजरीवाडीचे माजी सरपंच सुरेश गवंडी यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। अमर बोबनाडे यांनी स्वागत केलं। उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी गावात झालेल्या पदयात्रा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आमदार पाटील म्हणाले, गणपतराव पाटील यांनी पक्ष आणि तत्वनिष्ठा कधी सोडली नाही, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता खाण्याची प्रवृत्ती वाढली आहे। विरोधी उमेदवारांकडे पक्ष अथवा तत्वनिष्ठा सुद्धा नाही। लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गणपतराव पाटील यांच्या रूपाने चांगला उमेदवार मिळाला असून महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली तर मी लढणार आणि नाही मिळाली तर आघाडी धर्म पाळणार अशी प्रांजळ भूमिका मांडली होती। त्याप्रमाणे मी शब्दाला पक्का राहिलो। पिताश्री स्वर्गीय सारे पाटील यांच्या निधनानंतर 14 सहकारी संस्था स्थिर स्थावर करून सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात काम सुरू केलं। यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्यांना मी पाठिंबा दिला ते आज माझ्यासोबत राहिले नाहीत, हे दुर्दैव म्हणावं लागेल। प्रामाणिक सामाजिक कार्य करून पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेती सुधारण्यासाठी काम केलं, सामान्य जनतेला बळ दिलं, शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी अशी अपेक्षा आहे असं सांगून गणपतराव पाटील म्हणाले, जनतेच्या आरोग्यासाठी गो परिक्रमा काढून आरोग्य सुधारण्याचा संदेश दिला। सकस आहारासाठी देशी बियाणे बँक निर्मिती केली। केवळ रस्ते गटर्स काम म्हणजे विकास होत नाही। शासनाच्या निधी व्यतिरिक्त सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ द्यावा लागतो। आमदार झाल्यानंतर स्वतःपेक्षा समाजहिताला प्राधान्य देणार आहे। जनतेनंही मला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी बाजीराव मालुसरे, अण्णासाहेब नरुटे, किशोर जुगडे, बाबासाहेब नदाफ, सुरेश गवंडी, सुनील चौगुले, चंद्रकला पाटील यांची भाषणे झाली। यावेळी बापूसो खर्डे गुरुजी, मारुती कोकणे, शंकर कागले, बापूसो दत्वाडे, धर्मेंद्र दत्वाडे, वसंत नरुटे, जितेंद्र पट्टणकुडे, आनंदा पिंपळे, सुभाष बंडगर, किशोर जुगडे, संजय चव्हाण, सुरेश गवंडी, आप्पासो नरुटे, अजित कागले, राजू पिंगळे, श्रीपाल नरुटे, बुद्धिराज पाटील, शांतीनाथ दत्वाडे आदी उपस्थित होते।